आज मी जर समजा 100 रुपयामधले 20 रुपये ठेवले, तर 10 वर्षानंतर त्या 20 रुपयाची काय किंमत राहणार आहे? कारण महागाई असते आणि बरोबर. अनेक गोष्टी त्याला आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मी जे 20 रुपये बाजूला काढून ठेवतो, तर त्याची वृद्धी त्याच्यामध्ये होणं अपेक्षित असतं. जगात कुठेतरी अस्थिरता आली तर त्याची थोडी बहुत झळ आपल्याला पोचते. नवीन इन्फ्लुएन्सर झालेत हल्ली आणि ते म्हणतात की अरे एफ-डी मध्ये कोण इन्व्हेस्ट करताय. प्रिन्सिपल सेफ असणं ही आजची काळाची गरज आहे. सर्वात मोठा परिणाम हा स्टॉक मार्केटवर झाला. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. आणि आजचा आपला संवादचा विषय आहे असुरक्षित वातावरणात सुरक्षित गुंतवणूक. मंडळी, सध्या जगात काय घडतं आपल्याला माहिती आहे. युद्धाचं सावट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पै पै करून गोळा केलेला पैसा, म्हणजे ज्याला आपण बचत म्हणतो, तिचं काय होणार याविषयीची चिंता सगळ्याच गुंतवणूकदारांना लागून आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे आपली गुंतवणूक, आजची गुंतवणूक ही भविष्यात सुरक्षित राहील याची खात्री आपल्याला पटेल, याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत सुशील जाधव सर. नमस्कार. सर, आपलं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. सुशील जाधव सर बँकिंग तज्ज्ञ आहेत, अर्थविषयक अभ्यासक आहेत आणि गुंतवणूक क्षेत्रातले मार्गदर्शक आहेत. आणि म्हणून सध्या जे काही चाललंय, ज्याचा मी आता उल्लेख केला, ज्याची प्रस्तावना केली, त्याच अनुषंगाने सरांशी आपण बोलणार आहोत. सर, मी आत्ता सांगितलंय की सध्याची परिस्थिती ही अ, अस्थिरता, अनिश्चितता, असुरक्षितता अशा स्वरूपाची आहे. अ, काय होईल उद्या हे आपल्याला सांगता येत नाही. आजच माझा पैसा जो काल मी कुठेतरी गुंतवलेला होता, तो देखील मला त्या प्रमाणामध्ये किंवा मी अपेक्षित त्याचे रिटर्न परतावा मिळेल की नाही याबद्दल मला शाश्वती नाही. अ, हा सगळा कशाचा परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं? आपण सुरुवात या प्रश्नापासून करूयात. नमस्कार आणि धन्यवाद मला आपण इथं बोलवलं. सध्या जे काय या जगामध्ये घडतंय त्याच्यात अस्थिरता फायनान्शियली मुख्यतः त्याचं कारण युद्ध. पहिला रशिया युक्रेनचं चालू होतं. ते पूर्ण होईस तोपर्यंत किंवा ते अजूनही चाललंय. पण समोर इराण आणि US आणि पॅलेस्टाईन यांचं जे काय चालू आहे त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीला कुठं ना कुठं तरी त्याचा झळ पोचत आहे आणि हे जगावरचंच सावट आहे. भारत काय त्याच्यामधून वेगळा नाही आहे आणि एकूणच सगळं बघता त्याची झळ आपल्याला पोचत आहे. पण एक आहे की भारत हा इतका मोठा देश आहे. आपली जुनी संस्कृती आहे. खूप वर्षाची त्याला परंपरा आहे आणि नॅचरल रिसोर्सेस जसं जॉग्राफिकली एखादा ॲडव्हान्टेजमध्ये असावा तसा आपला देश आहे. त्याचा आपल्याला कुठंतरी आत्ता जाऊन लोकांना समजते की आपण जन्माला ज्या देशामध्ये आलो ते आपलं नशीब चांगलं आहे. कारण असे बरेच देश आहेत जे आता असे विखुरलेले आहेत ज्याची जास्तीत जास्त झळ ती त्या देशांना होते. उदाहरणार्थ ज्यावेळी रशिया युक्रेन आलं त्यावेळी युरोपला त्याची झळ खूप पोचली. आता ही UAE किंवा मिडल ईस्टमध्ये त्याची झळ जास्ती पोचते. आपण असे लोकेटेड आहोत की आपल्याला त्या मानाने जास्ती नाही. पण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये भारत आज एका मोठ्या ह्याच्यावर पोचलेला आहे. त्यामुळे असं आहे की जगात कुठेतरी अस्थिरता आली तर त्याची थोडी बहुत झळ आपल्याला पोचणार. बरं. अशा संदर्भामध्ये ज्यावेळी असं होत असते त्यावेळी सामान्य माणसाला गुंतवणूक कुठं करायची बरोबर. किंवा आपले पैसे सेफ कसे ठेवायचे किंवा पुढील सेविंग कसं करायचं. भारतीय लोकांची एक ही नेहमीची सवय आहे की तो सेविंग करणारा माणूस आहे. बरेच लोक 50-50 वर्षापूर्वी भारत सोडून अमेरिकेत गेले, युरोपमध्ये गेले आणि तिकडं ते आज गडगंज श्रीमंत हो. झाले. त्याचं कारण हे आहे की आपले लोक सेविंग करतात हं. आणि ती परंपरा जर आपण कायम राखली, आजच्या या युगामध्ये आपलेही जेन झी मुलं बरोबर. आहेत ज्यांना फारसा कल सेविंगकडे नसतोय. बरं. तर सेविंग हे मुख्य कारण असावं आणि सेविंगसाठी वेगवेगळे पर्याय आपल्याला खूप आहेत बरोबर आणि आहे. ते पर्याय निवडताना आपण
आपले पारंपरिक पर्याय पण धरले पाहिजेत. नवीन पर्याय येतात, खूप आपल्याला आकर्षित करतात, की त्याचे रिटर्न्स फास्ट असावे. जग फास्ट चाललंय, त्यामुळे रिटर्नही फास्ट असावे आणि रिटर्न जास्त असावे, असं खूप लोकांना वाटत राहते. आणि त्यामुळे मग असं होतंय, की पारंपरिक जसं एफ-डी आहे, आर-डी आहे, याच्याकडे थोडं बाजूला गेलं जातंय. नवीन इन्फ्लुएन्सर झालेत हल्ली आणि ते म्हणतात, की "अरे एफ-डीमध्ये कोण इन्व्हेस्ट करतंय?" पण तुम्ही इतके वर्ष बघितला, तर पूर्वी पेन्शन असायचं. पेन्शनचे पैसे सरकारी ह्याच्यात गुंतवलेले असायचे, पोस्टात गुंतवलेले असायचे आणि ते रक्कम तुम्हाला रिटायर झाल्यावर तुम्हाला मिळायची. पण ही पारंपरिक गुंतवणूक आहे आणि ती मिळतेच तुम्हाला आणि ती 100% मिळते असं मानायला काही हरकत नाही. आणि बँका आहेत. मी जिथं लोकमान्य सोसायटीमध्ये आहे, तशा मोठ्या संस्था आहेत. जिथे आपण ठेवू शकतो आणि आपल्याला ज्यावेळी पैसा तो पाहिजे त्यावेळी जेवढे गुंतवले तेवढे मिळतात. ही सर्व म्हणजे प्रिन्सिपल सेफ असणं, बरं. ही आजची काळाची गरज आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.